निशिकांत दुबे सारख्या लकडबग्यांकडून आग लावण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे यांची टीका. तर भाजपा लोकांची घरं फोडूनच राजकारण करत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप. महाराष्ट्र आमची भाकर खातोय, भाजपच्या निशिकांत दुबेंनी तोडले अकलेचे तारे. महाराष्ट्राची बिहार, झारखंड आणि ओडिसाशी तुलना करून डिवचलं. निशिकांत वक्तव्यावर फडणवीस निशब्द का? सुषमा अंधारेंची विचारणा. तर बांबू दाखवून वसंत मोरेंचे दुबे यांना आव्हान. मनसे नेत्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणाऱ्या शेलारांना प्रत्युत्तर. युती संदर्भात कोणी बोलू नये, बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं. राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाडांचा अखेर माफीनामा. चौफेर टीकेनंतर दिलगिरी. मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बोलावली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत करणार मार्गदर्शन. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. सूरज शुक्ला नामक माथेफिरू अटकेत, काँग्रेसकडून दुग्धाभिषेक. विषय अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटींची फसवणूक. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने काढलेल्या शेकडो GRचा घेतला गैरफायदा. राज्यातल्या अनेक भागात तपासाचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचं मंत्री जयकुमार गोरेंची कबुली. काम नव्हतं, 2,44 लाखांची बिलं काढल्याचा समोर. संभाजीनगरातील वेदांत हॉटेलवरून विधान परिषदेत गदारोळ. अंबादास दानवेंकडून टेंडरबाबत सभा. उपस्थित विरोधकांच्या आक्षेपानंतर उच्चस्तरीय चौकशीबाबत फडणवीसांचे निर्देश. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग. गोदावरी काठावरील मंदिर पाण्याखाली. तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्गातील धरणातील पाणी साठ्यात वाढ.